नमस्कार. आज आपण अगदी 5 मिनिटात झटपट तयार होणारा ब्रेडचा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहोत. त्यापुढे बर्गर आणि पिझ्झा पण फिक्के वाटतील. चला तर मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी सुजी घेऊ. त्यात 1 चमचा बेसन पीठ आणि जेवढं आपण रवा घेतला आहे तेवढाच 1 वाटी रव्याला 1 वाटी पाणी घ्यायचे आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आता आपला रवा बारीक झालेला आहे, तो एका भांड्यात काढून घेऊ. याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू. आता आपले मिश्रण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू. 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवले की रवा व्यवस्थित फुलतो आणि आपले मिश्रण छान होते. ते खूप पातळही होत नाही, घट्टही होत नाही. 1 वाटी रव्यास 1 वाटी पाणी घ्यायचे, म्हणजे बॅटर व्यवस्थित होते. त्यात आपण बारीक उभा चिरलेला 1 कांदा घ्यायचा आहे, शिमला मिरची 1, टोमॅटो 1, चिमूटभर हळद, हिरवी मिरची, हे सर्व घालून घ्यायचे आहे. आणि यात मी काकडी किसून घातलेली आहे. आता ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. याच्यापेक्षाही जास्त भाज्या असतील तर ते तुम्ही घालू शकता. जितक्या भाज्या घालेल तितके छान होते. लहान मुलं भाज्या खायला खूप कंटाळतात, भाज्या खायला तयार नसतात. तेव्हा अशा पद्धतीने काहीतरी बनवून द्या, म्हणजे मुलं आवडीने खातात. चवीनुसार मीठ घालू. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने ब्रेडचा नाश्ता केला तर सर्वजण खातील. आता लाल तिखट, जिरे, गरम मसाला आणि धने पावडर हे सर्व मसाले घालून, यात दही घालायचं नाही, लिंबाचा रस घालायचं. लिंबाच्या रसामुळे चवीला खूप छान लागतो ब्रेड नाश्ता. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अशा तऱ्हेने बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वाच्या शेवटी घालायची आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालायचे आहे. पॅनमध्ये तेल सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्या. आता आपण ब्रेडच्या स्लाइस घेऊ. त्या स्लाइस तव्यावर ठेवून देऊ. जितक्या बसतील तेवढ्याच ठेवायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवायचे आहे. जास्त हाय ठेवलं तर ब्रेड लवकर करपतील आणि ते चवीला चांगले लागणार नाहीत. त्यामुळे लो फ्लेमवर दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. आता आपले ब्रेड स्लाइस व्यवस्थित भाजले आहेत. आता याला मी काढून घेते. अशा पद्धतीने दुसरे पण ब्रेड सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडने व्यवस्थित भाजायचे आहे. आता आपले ब्रेड व्यवस्थित भाजलेले आहेत. आता आपले भाजलेले ब्रेड घ्या. तव्यावर थोडं 1 चमचा तेल घाला. त्यावर ब्रेड ठेवायचे आहे आणि आपण तयार केलेले बॅटर त्या ब्रेडवर व्यवस्थित छान लेयर लावून घ्यायचे आहे. सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्या, तेव्हाच ते चवीला खूप छान लागेल. कुठे पण ब्रेड उघडा ठेवायचा नाही. सर्व बाजूने बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. आता या बाजूने लावून घेतले की याची बाजू पलटून घ्यायची आहे आणि आता दुसऱ्या बाजूने पण बॅटर व्यवस्थित छान पसरवून घ्यायचे आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने पण बॅटर लावून घ्यायचे आहे. बॅटर सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे आहे, पण खूप जाड लावायचे नाही. खूप जाड लावलं तर खूप क्रिस्पी लागत नाही. त्याच्यामुळे लेयर पातळच लावून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही नाश्ता बनवला तर लहानापासून मोठ्यापर्यंत किंवा पाहुणे पण घरी आले तरी हा पटकन बनणारा नाश्ता आहे आणि वेगळा पदार्थ पण बनेल. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा.
माझे पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा आपला रव्याचा सुपर टेस्टी, सुपर हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. दोन्ही बाजूने गॅस स्लो ठेवायचे आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. तेव्हा हा क्रिस्पी होतून खूप छान पण लागतो. हा पाहायला पण किती सुंदर दिसतोय हे पाहून घ्या तुम्ही, आणि चवीला पण खूप छान लागतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आता मी दुसरा ब्रेड तव्यावर ठेवून बॅटर लावून घेत आहे. हे पण अशा पद्धतीने सर्व ब्रेड मी तयार करून घेते. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तोच उपमा किंवा असे ब्रेड खाऊन कंटाळा आले, अशा पद्धतीने नवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. घरच्या साहित्यातून आणि कमी साहित्यातून कशा झटपट रेसिपी होतात याचा मी प्रयत्न करीत असते. त्यामुळे तुम्ही नक्की माझ्या सर्व रेसिपी पहा. आता हा आपला सुपर क्रिस्पी आणि टेस्टी नाश्ता तयार आहे. हा दिसायलाही खूप छान आहे आणि खायला तर एकदमच मस्त. त्यामुळे मुलाच्या टिफिनसाठी हा नाश्ता खूप छान आहे. यात भरपूर भाज्या आहेत, भरपूर प्रोटीन आहे आणि हा करायला पण खूप सोपा आहे.